असं पहा ना साहेब, शेतकरी मरणाच्या दारात आहे. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र एकापाठोपाठ एक संकटाचा मुकाबला करतोय. ताजं संकट परतीच्या पावसानं निर्माण झालंय. या परतीच्या पावसानं निर्माण झालेल्या संकटात शेतकऱ्याला मदत करायचा मुद्दा जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला सत्ताधाऱ्यांमधले प्रमुख व्यक्ती या नात्यानं मुख्यमंत्री म्हणतात की केंद्रानं पैसे दिले तर मदत शक्य आहे. त्यांना विरोधी पक्षनेते प्रश्न विचारतात की सगळं केंद्रानंच करायचं, राज्याची जबाबदारी काय? आणि या दोघांच्याही वादात एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णायक भूमिका घेतली जाते, ती शरद पवार यांच्याकडून. पवार साहेब म्हणतात की कर्ज काढा आणि मदत करा. एक प्रकारे शरद पवार यांनी घेतलेली भूमिका हा त्यांचा आदेश समजायला हवा. विकास लबांडे आपल्या सोबत आहेत. विकासजी, आपण पवारांच्या भूमिकेला पूर्णपणे ऐकून आपली प्रतिक्रिया द्याल अशी अपेक्षा बाळगतो. थोरले पवार साहेब म्हणतात की कर्ज काढा आणि तात्काळ मदत करण्याची गरज आहे. दुसऱ्या बाजूला अजितदादा असं म्हणतात की जवळपास 60,000 कोटीचं कर्ज आधीच राज्यावर आहे. आता यातून पुढचा मार्ग कुठला? आणि जो महत्त्वाचा मुद्दा थोड्या वेळापूर्वी रविकांत तुपकर यांनी मांडला की ही श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे. रविकांत तुपकर, आपण आपला मुद्दाच पूर्ण करा. मगाच्या वेळेचा आपण असं म्हणत होतात की श्रेयवादाची लढाई मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आणि ही श्रेयवादाची लढाई ही शेतकऱ्याला मदत द्यायला प्रतिकूल वातावरण निर्माण करते. रविकांतजी. बरोबर आहे प्रसादजी. या राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा लागल्यामुळे मी कसं शेतकऱ्यांचा कैवारी आहे, दुसरा सांगतो मी कसं शेतकऱ्यांचा कैवारी आहे, आणि या सगळ्या याच्यामध्ये आमच्या हातावर मात्र तुरी शेतकऱ्यांच्या, आमच्या पदरात काही पडत नाही. यांच्या आश्वासनं आणि हे सगळं ऐकून अक्षरशः म्हणजे आम्हाला त्या सगळ्या गोष्टींची सवय झालेली आहे. आता भीक नको पण कुत्रावर अशी म्हणायची वेळ आलेली आहे. नाही, पण रविकांतजी, माझा प्रश्न आपल्याला असा की हा श्रेयवाद का असावा? 3 पक्षांचं सरकार आहे, ते तिघही एकदिलानं साथ ना एकमेकांच्या. आता या गोष्टी सगळा कंटाळा आलेला आहे. आता फक्त थेट आम्हाला मदत पाहिजे, याच्या पलीकडे आम्हाला काही नाही. आम्ही हातभर झालेलो शेतकरी सगळे. रविकांतजी, मी एक पुढचा प्रश्न पण आपल्याला विचारला होता की ही श्रेयवादाची लढाई का असेल सरकारमध्ये? ते तिघ जण काही वेगळे नाही आहेत, ते तिघही एक आहेत असंच सांगितलं जातं वारंवार. विकासजी, रविकांत तुपकर म्हणतात श्रेयवादाची लढाई आहे. दुसऱ्या बाजूला पवार साहेब सांगतात कर्ज काढा, मदत करा. आणि धाकले पवार असं म्हणतात, म्हणजे अजितदादा म्हणतात की आधीच 60,000चं कर्ज आहे. मुळात श्रेयवादाची लढाई जन्माला आली आहे का? आणि कर्ज असताना आणखीन कर्ज घ्यायला आपल्याला काही अडचण आहे का? श्रेयवादाची लढाई बोलण्यात काही तथ्य नाहीये. रविकांत तुपकरजींना मी सांगतो, राजू शेट्टींचं विधान परिषदेवर नामनिर्देशन झाल्यामुळे रविकांत तुपकरांना कदाचित नाराजी आली असेल म्हणून ते कदाचित असं बोलत असतील. शक्यता नाकारता येत नाही तशी. परंतु तो मुद्दा जाऊ द्या. श्रेयवाद वगैरे काही नाही. सगळेजण शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते मंडळी प्रयत्नशील आहेत. आणि पाऊस झालेला असे 4 महिने झाले, तर 4 महिने झाले काही झालं नाही असं नाही झालेलं. पाऊस आता होतोय, अतिवृष्टी होते, हे गेल्या आठवड्याभरातलं सगळं चित्र आहे, मागच्या 3 दिवसातलं काही चित्र आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पाऊस उघडला की लगेच बँक अकाउंटवर पैसे यायला पाहिजेत असं जर कोणी बाळबोध आणि भास्कर अपेक्षा करत असतील तर मी त्याला म्हणजे देत नाही. अशी जादूची कांडी कुठेही जगात कोणाकडे नाही. ठीक आहे, जादूची कांडी जगात कोणाकडे नाही. एक अंदाज व्यक्त करू शकता? आपण स्वतः राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहात, त्या निमित्तानं हा अंदाज व्यक्त करा. अजितदादा म्हणाले 60,000 कोटींचं कर्ज आहे. अशा स्थितीमध्ये राज्य आणखीन किती कर्ज काढू शकतं? विकासजी. मला हेच सांगायचं, तुम्हाला मी सुरुवातीलाही सांगितलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटला 22,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारकडनं जीएसटीचे येणे बाकी आहेत. याच्यासाठी वारंवार जीएसटी मीटिंग, काउन्सिल मीटिंग मध्ये सरकारला मागणी करण्यात आलेली आहे, परंतु त्याच्यावर कधीही कार्यवाही अजून झालेली नाही. मान्य ना. मुद्दा आत्ताच्या घडीला तुमचा मुद्दा तर्कासाठी मान्य करू, मी तो नाही मुद्दा काढलेला. मी तुम्हाला काय म्हणतोय, ते पैसे राज्याचेच आहेत. राज्यात पैसे कुठून येतात? जीएसटी गोळा करतं राज्य सरकार आणि केंद्राला देतं. ते पैसे राज्य सरकारला कशासाठी वापरायचे राज्य सरकार ठरवणार. निश्चित. मग याच्यासाठी थोरले पवार साहेब जाणार आहेत ना पंतप्रधानांना भेटायला. प्रोसेस
तुम्ही थोरले आणि धाकटे असा मुद्दा करू नका. तुम्ही जरा कुत्सित प्रश्न जर विचारले असेल तर मला चर्चेत रस नाही तुमच्या. नाही याच्यात काय आता कुत्सितपणा नाही. मी थोरले आणि धाकटे म्हणालो कारण ते वयानं मोठे आहेत ना. मी नाव घेतो, ठीक आहे. घरगुती विषय आहे. तुम्ही मुद्द्याला भरकटवू नका, विकासराव. मी प्रश्न काय विचारला होता? 60,000 कोटीचं कर्ज आहे असं अजितदादा म्हणतात. मागच्या सरकारने फडणवीस जेव्हा पायी उतार झाले 5 लाख कोटी रुपये या राज्यावर कर्ज करून गेलेले आहेत. 5 लाख कोटींचं कर्ज आता 60,000 झालं का? कारण नवा आकडा 60,000 दिलाय अजितदादांनी. 60,000 कोटी हे नवीन नाही. अजितदादांनी काय सांगितलं नीट बघा. अहो मी बाईट काढून दाखवू का तुम्हाला? अजितदादांचा बाईट तयार आहे आपल्याकडे. मला तुम्ही मुद्द्यावर या अशी विनंती करावी लागेल. विकासजी, राज्याचं टोटल कर्ज नाही सांगितलं. विकासजी ठीक आहे, अजितदादांनी एक कुठला तरी आकडा सांगितला. मला एवढंच सांगा ना विकासजी, किती कर्ज काढलं जाऊ शकतं? विकासजी, आपण राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहात, मला कृपया सांगा किती कर्ज काढलं जाऊ शकतं? पवार साहेबांनी सांगितलं ना, कर्ज काढा आणि मदत करा. तुम्हाला उद्या मंगळवार आहे, बुधवारी सरकारच्या कॅबिनेटमध्ये निर्णय होत असतात. कुठला इथं हुकुमशाही नाही, आपल्याकडे लोकशाही आहे. कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाचं धोरण ठरतं. त्या धोरणामध्ये निश्चितपणानं शेतकऱ्यांना मदत कार्याच्या संदर्भात विचार केला जाईल, त्याचे निर्णय होतील आणि बुधवारी आपल्या पत्रकार परिषदेची सरकारच्या वाट पाहू आपण. ठीक आहे, फार बरं झालं तुम्ही हे बोललात. खूप खूप आभार. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, मदत बुधवारपर्यंत मिळणार नाही. राम बुधवंत, उद्या मंगळवार आहे, कधी मिळालं पाहिजे अशी जादूची कांडी आहे का कोणाकडे? अरे ठीक आहे ना, मान्य करतो ना. आम्ही कुठे म्हणतो तुम्ही जादूची कांडी फिरवा? प्रश्न कसे विचारू शकता तुम्ही? अरे आता तुम्ही स्वतःच म्हणताय ना की बुधवारपर्यंत कॅबिनेट पर्यंत थांबा म्हणून, म्हणजे बुधवारपर्यंत मदत नाही मिळणार ना. तुम्ही चर्चेत असे निष्कर्ष काढताय, पंचनामे नको, आढावा नको, माहिती घ्यायची नाही, काही घ्यायची नाही, पाऊस उतरला की दुसऱ्या मिनिटाला पैसे गेले पाहिजे. पंचनामे नको, माहिती घेऊ नका, असं काही आम्ही म्हटलेलं नाही. असे प्रश्न विचारले नाही. विकासजी, तुम्ही स्वतः म्हणालात ना की बुधवारपर्यंत मदतीचा निर्णय होईल म्हणून. निर्णय कुठे होतात? शासनाचे निर्णय कुठे होतात? अहो शासनाचे निर्णय जागेवर होतात. भूतकाळ इतिहास महाराष्ट्राचा मला काढायला लावू नका. महाराष्ट्रात जर समजा करायचे असतील ना निर्णय, तर कॅबिनेट पर्यंत थांबायची गरज नसते. किती नुकसान द्यायची, किती नुकसान झालेली याचा आढावा घेऊन 2 दिवसामध्ये कॅबिनेट बुधवारी होणार. त्या कॅबिनेटमध्ये निर्णय होणार नाही तर कुठे घरी ठीक आहे ना, मी कुठे नाही म्हणतोय की तुम्ही कॅबिनेटच्या शिवाय निर्णय करा, माझा नाही आग्रह. विकासजी, मी एवढंच सांगतोय की तुम्ही बुधवारपर्यंत निर्णय घेण्यासाठी वेळ मागता आहात. बुधवारपर्यंत निर्णय होणार नाही, मदत मिळणार नाही, एवढं तर नक्कीच तुम्ही स्वतः सांगताय ना. मी कुठे म्हणालो असं? परत जादूच्या कांडीवर आलात, मान्य करतो, जादूची कांडी नाहीये. मी असं अजिबात म्हणणार नाही की तुमच्याकडे जादूची कांडी आहे. तुम्ही स्वतःच सांगताय ना कॅबिनेट पर्यंत थांबा, निर्णय कॅबिनेटमध्ये होईल. ना. एकच मिनिट, आता विकासजी आपल्या दोघांनाच नाही चर्चा करायची आहे. विकासजी आपल्या दोघांना नाही चर्चा करायची आहे. तुमचा मुद्दा पोहोचला. राम बुधवंतांना मला विचारायचंय. राम बुधवंत, निर्णय कॅबिनेट मध्ये होणार आहे. कॅबिनेट बुधवारी आहे, आज सोमवार आहे. बोला. बहुतेक काही दिवसात सरकार पडणार दिसतं असा अंदाज आहे त्यांना. हेच बोलणार. तुम्ही सरकार पडण्याची वाट बघा, बिहारच्या प्रचारात गुंतून राहा. अजून पंतप्रधान देशाच्या महाराष्ट्राच्या नुकसानीबद्दल ट्विट करू शकत नाहीत. आपसातल्या पाय गोष्टीवर ट्विट करणारे पंतप्रधान, भाजपच्या पंतप्रधान. देशाला पंतप्रधानाची गरज आहे. देशाला कृषी मंत्री कोण आहे माहितीये का महाराष्ट्राला? कृषी मंत्री कुठे? महाराष्ट्राचे कृषी मंत्री, देशाचे कृषी मंत्री कुठे? महाराष्ट्राचे कृषी मंत्री कुठे? आणि त्या शरद पवार कृषी मंत्री कुठे? भागात होता. देशाचे कृषी मंत्री कुठे आहेत? अहो महाराष्ट्राचे जाणते राजे देशाचे कृषी मंत्री होते. देशाला कृषी मंत्री आहेत का? वाट लावली महाराष्ट्र कृषी मंत्री आहेत का? देशाला कृषी मंत्री आहेत का? सगळं शेतकरी आत्महत्यासाठी त्यांनी देशाला कृषी मंत्री आहेत का? मान्य विकासजी, तुमचं झालं असेल तर मी तुमच्या प्रश्नाला कृषी मंत्री तेवढं सांगा आणि जीएसटीचे पैसे का थकवले ते सांगा. ठीक आहे विकासजी, एक मिनिट. मला विकासजी आपल्याला आठवण करून द्यायची आहे. तुम्ही अँकरच्या भूमिकेत जाऊ नका. मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, तुम्ही तुमची भूमिका मांडलीत. आता मला पुढच्या व्यक्तीला संधी द्यायची आहे. कृपया आपण राम बुधवंत यांची भूमिका ऐका. रामजी बोला. आपल्यासाठी 1 मिनिट पूर्ण आहे. त्यानंतर मला जयंत माइंडकरांना एक प्रश्न विचारायचा आहे. येस येस येस. ते काय बोलले मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. माझी भूमिका आता चर्चा पण नका करू. तुम्ही ते तुमच्या भूमिकेवर या. बुधवारी कॅबिनेट असेल, निर्णय बुधवारी होईल.
पहिला विषय असा आहे की बुधवारी कॅबिनेट झाली तरी यांचा निर्णय होणार नाही, मदत मिळणार नाही, कारण की मागील 1 वर्षामध्ये यांनी कुठल्याही प्रकारच्या मदत दिली नाही. ना कोरोनाचं पॅकेज दिलं, ना शेतकऱ्यांना मदत दिली, आणि त्यांनी केलेल्या घोषणांचा त्यांना विसर पडलेला आहे. कुण्याही कुठल्या लोकांना कार्यकर्ता? दिलेली नाही. एक पहिला झोप झाली का? मी फक्त तुम्हाला गुगल सर्च करा एवढं विनंती करतो. मान्य झोप झाली असेल तर बोला. मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांनी विदर्भामध्ये जाऊन संत्र्याच्या बागामध्ये घोषणा केली होती, फळबागाला 1 लाख रुपये देणार, मिळालं पाहिजे. बाग कोरडवाहू आणि जिरायती शेतीला 50,000 रुपये देणार. ही त्यांची घोषणा आहे, माझी नाही. तेवढी आठवण मी देतो. दुसरं, माननीय सन्माननीय मुख्यमंत्री, आमच्या महाराष्ट्राच्या घरात बसून कारभार करणारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ही घोषणा माझ्या जिल्ह्यात येऊन केली होती. मी जिल्ह्यामध्ये आहे, परभणी जिल्ह्याचा. तिथं घोषणा ज्या बांधावर केली तो बांधच वाहून गेला. आज त्या बांधाची आठवण स्मरून मी तुम्हाला विनंती करतो. त्यांनी घोषणा केली, मी सरकारमध्ये आलो तर 50,000 रुपये देईल. काय घोषणा, काय फक्त आठवण दिली. एक त्यांचे युवराज रामभाऊ, वेळेची मर्यादा आहे. रामभाऊ, वेळेची मर्यादा आहे. पटकन एक मुद्दा तुम्ही जो उपस्थित केलात त्या संदर्भानं सचिन मुळूक यांना विचारावंसं लागेल. सचिनजी, प्रश्न आणि चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचली असं मला वाटतं. आता मला सांगा, ज्या घोषणा मुख्यमंत्री व्हायच्या आधी केल्या गेल्या होत्या त्या वारंवार चर्चेत येतात, त्याची आठवण करून दिली जाते, आणि सत्तेत आल्यानंतर वर्ष होत आलं असताना सुद्धा त्या घोषणा पूर्ण झालेल्या दिसत नाहीत. असं का व्हावं शिवसेनेच्या नेतृत्वाकडून? नाही, मला वाटतं बुधवंत सरांना तर चुकीची माहिती समोर आणण्याचा प्रयत्न झालेला आहे की ज्या ज्या घोषणा, ज्या आश्वासनं महाराष्ट्राच्या जनतेला उद्धवजींनी दिलं होतं त्यापैकी तुमच्या डोळ्यासमोरच आहे कर्जमाफीचा विषय. तो पूर्णतः यशस्वीपणे आम्ही फार कमी वेळामध्ये आणि शेतकऱ्यांना कमी त्रास देता एकदम कमी वेळामध्ये त्यांना आम्ही ती गोष्ट पूर्ण केली. प्रत्येक कमिटमेंट ज्या शेतकऱ्यांशी ह्या महाराष्ट्रातल्या जनतेशी केलेल्या आहेत ती प्रत्येक कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी आम्ही शिवसेना म्हणून, महाविकास आघाडी सरकार म्हणून बांधील आहोत आणि ते आम्ही पूर्ण करणारच. 50,000ची मदत घोषित केलेली होती, तुम्हाला आठवत असेल. परंतु फळबागांना 1.5 लाख हेक्टरची मदत घोषित केली त्यांचा जो होती. पक्ष आहे त्या पक्षाला प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण घुसवून कशा पद्धतीने अडथळे निर्माण करता येतील यासाठी जास्त स्वारस्य मला या ठिकाणी दिसतंय. ठीक आहे, भारतीय जनता पार्टीला राजकारण करायचंय असा आक्षेप सचिन मुळूक मांडतायत, आणि त्यांचा दावा आहे की जे जे शब्द यापूर्वी आश्वासन स्वरूपात दिले गेलेले होते तो शब्द पूर्ण केलेला आहे. जयंत माइंडकर, जाता जाता वेळेची मर्यादा असल्यामुळे पटकन आपल्याकडून अपेक्षित करतो, आत्ताच्या घडीला मदतीच्या मुद्द्यावरून राजकारणाची पेरणी करून कोणाला कसलं पीक काढायचं आहे? जयंत माइंडकर. दुर्दैवाची गोष्ट आहे की खरं तर केंद्र काय राज्य काय कोणीही इतक्या मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं असताना तातडीने कॅश, रोखीची रक्कम आमच्याकडनं एवढी गेली असं एका मिनिटात होऊ शकत असताना हे पक्ष दोन्ही राज्य सरकार जर का असं एकमेकांवर टोलवाटोलवी करत असतील तर बिचाऱ्या शेतकऱ्यांनी उद्याचा दिवस कसा पाहायचा, उद्याचा दिवस कसा काढायचा हा खरा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर कोणीही देत नाही. कॅबिनेट केव्हा होते, जीएसटीचे पैसे केव्हा येतात, हे सगळं आम्हाला तुमच्याहून जास्ती माहिती आहे. ते नका सांगू. या क्षणी ज्याचं पीक वाहून गेलंय, ज्याची माती वाहून गेलेली आहे, त्याच्या खिशात उद्या करता, त्याच्या मुलांच्या करता, त्याच्या घरच्यांच्या करता तुम्ही 5,000 प्रत्येकी देऊ शकत नाही का? मला असं वाटतं, माझा अनुभव असं सांगतो की हा निर्णय तुम्ही एका मिनिटात घेऊ शकता. अगदी बरोबर आहे जयंत माइंडकर, आणि याच्यासाठी कुठल्याही प्रकारे कॅबिनेटची गरज नसते. रविकांत तुपकर, आपल्यासाठी शेवटची 30 सेकंद आहेत. मी तुम्हाला थेट भविष्यसूचक प्रश्न विचारतोय. तुम्ही कृपया महाराष्ट्रात डिसेंबरची परिस्थिती काय असेल आजच्या घटनेला नजरेसमोर ठेवून सांगा. शेतकऱ्यासमोर पुढच्या 3 महिन्यांपर्यंत काय आव्हानं आहेत, ती सोडवण्यासाठी काय करायला पाहिजे? 1, 2, 3 करून पटकन उत्तर द्या. असं आहे की सगळ्यात पहिले मी 1 सेकंद 2 सेकंद शिल्लक घेतो. विकास लावंडेंच्या प्रबोधनाने मी धन्य झालेलो आहे. त्यांनी जो माझ्यावर आक्षेप घेतला की राजू शेट्टी साहेबांना विधान परिषदेची जागा दिली म्हणून रविकांत तुपकर नाराज झाले, तर त्यांना माहित नसेल की शेट्टी साहेबांना विधान परिषद द्यावी हा आमचाच आग्रह होता. आणि त्यांचा पक्ष काय आमच्यावर उपकार करत नाही विधान परिषद देऊन. आम्ही चपला घातल्या त्यांच्याकरता मतं मागायला महाराष्ट्रभर. हे महत्वाचं मला विकास लावंडेंना सांगायचंय. आणि ते अत्यंत विषय सोडून बोलत होते. त्यांना भाषण करायला कुठं संधी मिळाली नाही की काय बऱ्याच दिवसापासून, त्याच्यामुळे आज त्यांनी भाषणच केलं. दुसरं, तुम्ही जे आव्हानं मला या ठिकाणी विचारले की डिसेंबर पर्यंत काय परिस्थिती असेल,
आता जर का शेतकऱ्यांना प्रसादजी मदत झाली नाही तर रब्बीचा हंगाम शेतकरी कसा करतील? आता हरभरा पेरायचा किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, गहू आता हिवाळ्यामध्ये गहू येणार आहे, या सगळ्या परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांजवळ 1 रुपया सुद्धा शिल्लक नाही. त्या जमिनीचा पोत गेलेला आहे, रब्बीचा हंगाम सुद्धा वाया जाणार आहे. त्याच्यामुळे डिसेंबर पर्यंत परिस्थिती एवढी भयावह होईल, या 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसतील जर का सरकारने मदत केली नाही तर. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात. वेळेची मर्यादा असल्याने आपण ही चर्चा इथेच आटोपती घेतोय. मात्र या विषयाचं अत्यंत सखोल विश्लेषण जय महाराष्ट्रवर क्षणाक्षणाला सुरू आहे. तेव्हा ताज्या बातम्यांसाठी आपण चुकू नका, फक्त जय महाराष्ट्र. जरासं पहा ना साहेब, शेतकरी मरणाच्या दारात आहे.